नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी 2013 साली घेण्यात आलेल्या पेपर 2मधील मराठी व्याकरणातले प्रश्न. मागील आपण भागामध्ये आपण 30 ते 50 प्रश्न बघितले होते. आज आपण त्यानंतरचे प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 51. ए रे कुत्रे खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर याचं उत्तर आहे भूतदया दाखविणे, आपणाहून संकट ओढवून घेणे, एखाद्या कुत्र्याला म्हणून त्याचा अपमान करणे, त्याग करण्याची भावना तयारी ठेवणे. ते याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आपणहून संकट ओढवून घेणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 52. चालत्या गाडीला खिळी घालणे या वाक्यप्रकाराचा योग्य अर्थ ओळखा. पर्याय आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे, गाड्याचा वेग वाढविणे, गाडीची नीट दुरुस्ती करणे, जुना गाडा बदलवून टाकणे. तर याचं अचूक उत्तर आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 53. पुढील वाक्याच्या प्रश्नार्थ नसलेली वाक्य ओळखा. पुढे जी वाक्य दिसते त्यावर प्रश्नार्थ वाक्य कोणतं नाही आहे ते उपरा सांगायचं आहे, ओळखायचं आहे. पर्याय आहे हे एवढे उरलेले अन्न आता कोणाला देणार, किती लोचट आहे हा माणूस, पण तू कधी चुकीची गोष्ट का केलीस, नोकरीत एवढा वेळ घालविण्याचा अभ्यास केव्हा करायचा. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किती लोचट आहे हा माणूस. हे उद्गारवाचक चिन्ह आहे. बाकीचे 3 पर्याय हे प्रश्नार्थक वाक्य आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 54. अफवांवर आधारित बातमी वार्ताहरांनी देऊ नये या वाक्यात लेखन नियमानुसार किती चुका आहेत. पर्याय आहेत 3, 1, 2, 5. याचं अचूक उत्तर आहे 5. प्रश्न क्रमांक 55. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. या वाक्यातील चूक शोधून दुरुस्त सुचवा. दिलेल्या वाक्यांमध्ये आपल्याला चूक शोधून दुरुस्ती करायची आहे. पर्याय दिलेले आहेत आहेत वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीचं निधन पावलेले असतात, वारलेले असतात. वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीचं. तर याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वडील लहानपणीच, वडील त्याच्या लहानपणीचं. त्यानंतर आहे आकरण उतारा. साहित्यासंबंधीची विचारावर चर्चा होते ती पुष्कळशी उत्कृष्ट कलाकृतींपुरती होते व पहिल्या दर्जाचा कलावंतापुरती होते. खरे पाहता कोणत्याही वेळी उत्तमापासून अगदी सामान्यापर्यंत अशा प्रकारचे साहित्य निर्माण होते आणि वाचले जाते. तेव्हा जे काही निकष संकेत साहित्याला लावायचे ते सर्वच साहित्याला लावण्यासारखे असायलाच हवे. नियम सर्व साहित्यिकांनी पाळण्यास योग्य हवेत. कलात्मक प्रतिज्ञा, कर्तव्यबुद्धी किंवा जबाबदारी जाणीव ही गोष्ट अशी सर्वांना लागू होणारी आहे. उदाहरणार्थ विनोदी लेखन करताना, राजकीय व सामाजिक इतर व्यंग्यावर विनोदाचे शस्त्र चालविताना स्वतःचे हेवे दावे पूर्वग्रह बाजूला ठेवून लिहिणे हे अवघड व्रत आहे. जगातील कुरूपतेकडे, विसंगतीकडे आणि दभंगाकडे निकोप दृष्टीने पाहता येते व हसता येते. हसताना कोणाचीही मुलाहिजा ठेवावा लागत नाही, कारण त्या हसण्यात कुत्सितपणा व करंटेपणा नसतो. ही महत्त्वाची गोष्ट जुन्या राजांच्या पदरी असलेल्या शहाण्या विदूषकांना अवगत होती. तीच आजच्या विनोदी लेखकांनाही अवगत असायलाच पाहिजे. पण आपण पुष्कळदा असे पाहतो की विनोदी लेखक संकेत बाजूला ठेवतात, खुशमस्करी किंवा वाकडी निंदा विनोदाच्या पांघरुणाखाली करू लागतात. तात्कालिक लोकप्रियता मिळवण्यासाठी ते बेजबाबदार वर्तणूक विनोदी लेखन करील किंवा गंभीर प्रकृतीचा नाटककार व कथाकारही करील. तो सामान्य असेल व प्रतिभावंतही असेल, पण परिणामी अशी वर्तणूक भयावहच ठरते. आज भय आहे ते या प्रतिज्ञा पालनाच्या व नीतिसंकेताच्या बाबतीत होणाऱ्या भ्रष्टतेचे. मोठ्यांकडून व लहानांकडून, परंपरावाद्यांकडून वा नवसाहित्याकडून, कशीही कुठूनही असो, भ्रष्टतेचा धोका हा सार्वत्रिक आहे. या भ्रष्टतेबाबतचे बधीरपणा व आंधळेपणा येण्याचीही भीती आहे. आज साक्षरतेच्या प्रसारामुळे वाचकांची संख्या वाढली आहे, पण संवेदना प्रगल्भ झालेली नाही. प्रकाशन व्यवसायाच्या व्यापारी विकासामुळे समृद्धी आली आहे, पण गुणवत्तेकडे दुर्लक्ष पुरविले जात नाही. त्यामुळे कलावंताला व वाचकाला उगवणाऱ्या चोर पावलांनी भ्रष्टता आक्रमण करीत आहे. वरील प्रश्नांचे उत्तरांची योग्य पर्याय निवडा. प्रश्न क्रमांक 56 ते 60 मध्ये वरील उत्तरातले प्रश्न विचारण्यात आलेली आहे.
संकेत म्हणजे काय? इशारे, ठराविक नियम, मर्यादा, दडपण. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ठराविक नियम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 57. दंभ या शब्दाचा अचूक अर्थ निवडा. पर्याय आहेत ढोंग, वाईटपणा, दुष्प्रवृत्ती, हावं. तर दंभ या शब्दाचा अर्थ उतार्यामध्ये ढोंग या अर्थी आलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 58. कुत्सितपणा व करंटेपणा या शब्दाच्या अर्थाची योग्य जोडी कोणती? पर्याय आहे मत्सर व वाकडेपणा, उर्मटपणा व हेवा, दुष्टपणा व छळवादी, कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. तर याचं उत्तर आहे कुचकेपणा व क्षुद्र नाकर्तेपणा. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 59. प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करावयाचा आहे? पर्याय आहेत प्रौढ व समजूतदार, म्हातारी व जुनाट, निरोगी व सरळपणाची सर्व मुरकाटपणे स्वीकारणारी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्रौढ व समजूतदारपणा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60. या मांडणीतून लेखकाची अशा तऱ्हेची भूमिका दिसून येते. पर्याय आहेत नापसंती व्यक्त करणारी, तटस्थतेची, सावधगिरीचा इशारा देण्याची, संतापाची भावना व्यक्त करणारी. तर लेखकाला सावधगिरीचा इशारा देण्याची भूमिका येथे लेखकाची आपल्याला दिसून येते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.